आताची एक मोठी बातमी आहे ते म्हणजे सुप्रिया सुळे सोनम वांगचुक यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। त्यांचं त्या ठिकाणी जंतर मंतरवर उपोषण सुरू आहे आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे या वांगचुक यांच्या भेटीला गेले आहेत। गेल्या 20 दिवसांपासून वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे आणि आता मोठे मोठे नेते जे आहेत यांचा पाठिंबा जो आहे वांगचुक यांना मिळताना दिसतोय। आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या सोनम वांगचुक यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। आपण पाहतोय वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून काढण्यात यावं या मागणीसाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि आता त्यांना वाढता पाठिंबा लाभतोय। अमित ठाकरे हे सुद्धा सोनम वांगचुक यांच्या भेटीला जाणार आहेत। आता सुप्रिया सुळे या सोनम वांगचुक यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। आपण पाहतोय सोनम वांगचुक यांचं उपोषण गेल्या 20 दिवसांपासून सुरू आहे। त्यांची प्रकृती ढासळली आहे, मात्र अद्यापही केंद्राकडून सोनम वांगचुक यांची विचारपूस करण्यात आलेली नाही। अशातच विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते आता सोनम वांगचुक यांची भेट घेत आहेत। त्यांना वाढता पाठिंबा लाभतोय। अमित ठाकरे मनसेचे नेते हे सुद्धा त्यांच्या भेटीला जाणार आहेत। थोड्या वेळापूर्वी ती बातमी आली होती आणि आता सुप्रिया सुळे या त्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। त्या त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। सोनम वांगचुक यांच्या काय मागण्या आहेत त्या जाणून घेणार आहेत। आपण पाहतोय वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून जंतर मंतरवरती उपोषणाला बसलेले आहेत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।